नमस्कार सगळ्यांना. कृषी भक्ती सागर या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आजचा दिवस आमच्यासाठी खूप खास आहे, कारण आज आम्ही आमच्या संपूर्ण कुटुंबासोबत आलो आहोत जेजुरीला. जेजुरी खंडोबा टेम्पल येथे खंडोबाच्या पवित्र दर्शनासाठी. लहानपणापासून जेजुरीचं नाव ऐकत आलो, पण आज स्वतः त्या पायऱ्या चढताना मनात एक वेगळीच भावना होती. प्रत्येक पायरी चढताना हातात माझं छोटंसं बाळ आणि मनात देवावरील श्रद्धा. खरंच तो क्षण खूप भावनिक होता. सगळीकडे पिवळा भंडारा उधळलेला, जय मल्हारच्या घोषणा, ढोल ताशांचा आवाज आणि त्या वातावरणात मिसळलेली भक्ती. असं वाटत होतं जणू सगळं जग थांबलंय आणि फक्त देव आणि भक्त यांचं नातं उरलंय. पायऱ्या चढताना थोडा थकवा जाणवत होता, पण मनात एकच विचार, देवाच्या दर्शनासाठी घेतलेली प्रत्येक पायरी ही आशीर्वादासारखी आहे. माझं बाळ शांतपणे आजूबाजूला बघत होतं. त्याच्या निरागस डोळ्यात कुतूहल आणि माझ्या मनात प्रार्थना, देवा यांचं आयुष्य तुझ्या कृपेने आनंदी आणि सुरक्षित ठेव. मंदिरात पोहोचलो तो क्षण, तो पिवळ्या भंडाऱ्याने नटलेला परिसर आणि समोर खंडोबाचं तेजस्वी रूप. मन आपोआप नतमस्तक झालं. दर्शनानंतर आम्ही जेजुरी गडावरील शिवसृष्टी पाहिली. तिथे महान योद्धा छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य देखावा पाहताना अंगावर अक्षरशः रोमांच उभे राहिले. त्यांचं शौर्य, स्वाभिमान आणि हिंदवी स्वराज्याची आठवण मनात अभिमानाची भावना निर्माण करून गेली. त्या क्षणी डोळ्यात पाणी आलं, कारण कधी कधी शब्दांची गरज नसते, फक्त भावना आणि श्रद्धाच पुरेशी असते. मी देवाला काही मोठं मागितलं नाही, फक्त इतकंच मागितलं, आमच्या घरात प्रेम कायम राहू दे, आई वडिलांचं आरोग्य चांगलं राहू दे आणि माझ्या बाळाच्या चेहऱ्यावरचं हे निरागस हास्य कधीही कमी होऊ देऊ नकोस. कुटुंबासोबत देवदर्शनाचा आनंद काही वेगळाच असतो. एकत्र चालणं, एकत्र प्रार्थना करणं, हे क्षण आयुष्यभर आठवणीत राहतात. आज मला पुन्हा एकदा जाणवलं, देव फक्त मंदिरात नसतो, तो आपल्या श्रद्धेत असतो, आपल्या कुटुंबाच्या प्रेमात असतो आणि आपल्या मनाच्या शांततेत असतो. जेजुरीचा हा प्रवास फक्त पर्यटन नव्हता, तो आमच्यासाठी आत्मिक अनुभव होता. या पिवळ्या भंडाऱ्याने जसं सगळं सोनेरी केलंय, तसं देव आमचं आयुष्यही आनंदाने उजळून टाको. आजचा हा दिवस, हे दर्शन आणि कुटुंबासोबत घालवलेले हे सुंदर क्षण आमच्या मनात कायमचे कोरले गेले. जय मल्हार, जय शिवराय. तुमच्याही आयुष्यात देवाची कृपा आणि शांती कायम राहो. धन्यवाद.